हाल ही में नांदेड़ के पानी प्लांटों पर बल्दिया उज़्मा की टीमों ने कार्रवाइयां अंजाम दी थीं, जबकि कई प्लांटों को नोटिसें भी जारी की गई, जिसके बाद तकरीबन 1500 से जायद पानी प्लांट बंद होने की कगार पर आ गए। बल्दिया उज़्मा की इस कार्रवाई से परेशान पानी प्लांट मालिकीन ने एमएलए मोहनराव हम्बड़े से गुहार लगाई। हम्बड़े ने इस मामले में जिला कलेक्टर से मुलाकात की और कानूनी तौर पर प्लांट चलाने के लिए मंजूरी हासिल कर ली, जिसके बाद पानी प्लांट चलाने वालों की एसोसिएशन ने मोहनराव हम्बड़े का शुक्रिया अदा करने के लिए इनकी तहनीत की। गेल्या 30 ते 35 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात नसून पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रात सगळे वॉटर प्लांट बंद पडले होते। ते वॉटर प्लांट बंद पडल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला नांदेड जिल्हा चिल्ड वॉटर नांदेडमध्येच कमीत कमी 10 ते 15 हजार लेबर बेरोजगार झाले होते। कोणीतरी कोर्टात गेल्यामुळं त्या पॉल्युशन या डिपार्टमेंटने कारखाने बंद महानगरपालिकेला बंद करण्यास सांगितले होते, पण त्यामध्ये बंद करायचं हा काही कारणच नव्हतं। खरोखर याला न्याय मिळाला नव्हता आणि ते सविस्तर मला अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी समजून सांगितल्यानंतर 10,000 लिटरला नाही का कसल्याही प्रकारची परमिशन नसतीच। त्याला चालू करण्याक 10,000 लिटरच्या वर असलं त्याला परमिशन लागती, पण त्याच्या सरसकट यांची कारखाने बंद केल्यामुळे मी स्वतः कलेक्टर इटनकर साहेब लहाने साहेब यांना स्वतः मी भेटलो, जाऊन त्यांना मी बोललो, त्यांना स्वतः मी त्यांचे कागदपत्र दाखवलं, प्रत्यक्ष काय ॲक्टमध्ये आहे, कोण्या डिपार्टमेंटचं काय काम आहे, कोण्या डिपार्टमेंटचं काय काम आहे आणि कोण्या डिपार्टमेंट काय हे काम बघितल्यानंतर कलेक्टर साहेबांनी स्वतः बघितल्यानंतर लहाने साहेबाला बोलणे, लहाने साहेबांनी बोलून तशा प्रकारचं एक पत्र विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि मुंबईला त्यांना दिलं आणि त्याच्यावर विचार करून आपल्याला सगळे पॉझिटिव्ह आलं। सगळे म्हणजे एक पॉझिटिव्ह कारखाने चालू करण्यात पॉझिटिव्ह आलं आणि आज त्या प्रकारचं परिपत्रक कलेक्टर साहेबांनी काढलेलं आहे। नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आज मी जनतेचे 100% काम करण्यास तयार आहे आणि ज्याप्रमाणे अगोदर पेपर न देता त्या प्रकारचं मी आज नाही का कलेक्टर साहेबांना याचं परिपत्रक दिलेलं आहे। जे सगळे कारखाने चिल वॉटर सगळे कारखाने चालू होतील आणि चालू करण्यास काही हरकत नाही, असे या प्रकारचे मी सगळ्या चिल वॉटर कारखान्याला आदेश करतो। माननीय जिल्हाधिकारी साहेब व उपायुक्त महानगरपालिकेचे लहाने साहेब यांच्या आदेशावरून त्यांनी आपल्याला प्रेस नोट दिलेली आहे आणि एक परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की CGW सेंट्रल ग्राउंड वॉटर अथॉरिटीचं NOC जे आहे ते नगरपालिकेत सादर करायची व पाण्याची चाचणीची रिपोर्ट त्यासोबत त्यांनी सादर करायची आणि आपले प्लांट पूर्वीसारखं चालू करून घ्यायचं असं त्यांनी सांगितलेलं। आज नांदेडमध्ये जवळपास 1500 प्लॅन्टधारक होते, तर त्यांचे जे आहेत त्यांचे प्लॅन्ट बंद होण्याची आता वेळ आलेली होती, पण या प्लॅन्टला चालू करण्यासाठी जो काही पाठपुरावा अण्णांनी केला, खरोखरच अण्णाचे मी आभार मानतो। पहिलेच कोरोनाचं सावट आमच्या सर्व प्लांटधारकांना होतं, समजा व्यावसायिकांना होतं, पण अक्षरशः कसं झालं ते अचानक आम्हाला एक नोटीस विदाऊट आमचे प्लांट सील करण्यात आले। अक्षरशः आम्ही शेकडो प्लांट आहेत, हजारो लोकांना बेरोजगारीची वेळ आली होती। अक्षरशः आमच्या गाडींचे हप्ते वगैरे पेमेंट पूर्ण थकव आहे। अक्षरशः पहिलेच ही परेशानी कोरोनाची कोविड-19ची, बट त्याच्यामध्ये हे परेशानी आमच्यासाठी शेकडो लोक बेरोजगार होत होते, पण मोहन अण्णांनी जे आमच्यासाठी केलं, आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो, सचिव असो, यांनी सर्व आमच्या प्लांटधारकांना सहकार्य केलं व आम्हाला एक मार्ग मोकळा करून दिला। त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो।